राज्यातील काँग्रेस नेत्यांची खरगेंच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे। बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, नाना पटोले, वडेट्टीवार या बैठकीसाठी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाही खरगेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, खरगेंच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक अगदी थोड्याच वेळात सुरू होईल। काँग्रेस नेते देखील या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। असं म्हटलं जातंय की महाराष्ट्रातील 10 ते 12 उमेदवारांची नावं ही आजच निश्चित होणार आहे। काय अधिकची माहिती आहे? सध्या ही बैठक सुरू आहे आणि बैठकीमध्ये नावं निश्चित होणार आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की एका जागेवरती 2-2 नावांची शक्यता आहे। कालच छाननी समितीची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये नावं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळाली। खास करून पहिल्या टप्प्यातील नावाच्या वरती शिक्कामोर्तब करणं अपेक्षित आहे आणि त्या जागा ज्या आहेत त्या लवकरात लवकर जाहीर करणं गरजेचं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अद्यापपर्यंत राज्यामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते खोळंबलेलं आहे, ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे ही जागा वाटप कधी पूर्ण होत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र आज किमान जागावरती शिक्कामोर्तब करणं गरजेचं आहे। काल डॉक्टर मधुसूदन मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची बैठक झाली होती। त्या बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांनी इथे उपस्थित होते। त्यामध्ये नागपूरमधून विकास ठाकरे यांच्या नावावरती चर्चा झाली, अमरावतीतून आमदार बळवंत वानखेडे यांच्या नावावरती चर्चा झाली, गडचिरोलीमध्ये डॉक्टर नामदेव हुसेंडी यांच्या नावाची चर्चा झाली, चंद्रपूरमध्ये अजूनही पेच जो आहे तो बसलेला आहे, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे आणि प्रतिभा धानोरकर या तिघांच्या नावावरती चर्चा झालेली आहे। आणि प्रतिभा धानोरकर नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। यानंतर